विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली। सरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याच्या निर्णयासही न्यायालयानं स्थगिती दिली आहे। लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारनं राज्यातील नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राज्य सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै महिन्यामध्ये GR तसंच अधिसूचना काढून मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं। 9 जुलै रोजी अध्यादेश तर 15 जुलै रोजी GR काढण्यात आला होता। त्या GRला आणि अधिसूचनेला मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती MS सोनक यांच्या खंडपीठानं वरील बाबतीत हंगामी स्थगिती दिली आहे। या GRला आणि अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका उच्च न्यायालयानं दाखल करून घेतल्या आहेत। या याचिकांवरील अंतिम सुनावणी 5 जानेवारी 2015ला ठेवताना अर्जदारांना आपल्या याचिकांमध्ये दुरुस्ती करण्याची मुभा खंडपीठानं दिली आहे। तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीनुसार ही आरक्षणं जाहीर करण्यात आली होती। त्यापूर्वी राज्यातील सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात विविध मागासवर्गासाठी 52% आरक्षण होतं। नव्या मराठा आणि मुस्लिम आरक्षणामुळे हे एकंदर आरक्षण 73% एवढं झालं होतं। मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणाचं प्रमाण 50%पेक्षा जास्त असता कामा नये असं सर्वोच्च न्यायालयानं विविध निकालांमध्ये म्हटलंय। त्यामुळे ही मर्यादा सरकारला उल्लंघता येणार नाही। सरकारनं कायद्यानुसारच आरक्षण द्यायला हवं असं मात्र न्यायालयानं मत व्यक्त केलं आहे। मुस्लिम समाज हा विशेष मागासवर्गीय प्रवर्गात मोडत असल्याचं सच्चर तसंच मिश्रा आयोगानं म्हटलं होतं। त्यामुळे त्यांच्यातील तरुणांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण ठेवणं गरजेचं आहे असं न्यायालयानं म्हटलंय। मराठा समाज हा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या पुढारलेला असल्याचं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग तसंच मागासवर्गीय आयोग यांनी म्हटल्याचं खंडपीठानं आदेशात नमूद केलंय। खंडपीठानं हा आदेश दिल्यावर त्या स्थगिती देण्याची विनंती सरकारतर्फे करण्यात आली आहे, मात्र तीही खंडपीठानं अमान्य केली आहे। मराठा समाज हा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या पुकारलेला असल्याचं राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग तसंच राज्य मागासवर्गीय आयोग यांनी म्हटल्याचं खंडपीठानं आदेशात नमूद केलंय। खंडपीठानं हा आदेश दिल्यावर त्या स्थगिती देण्याची विनंती सरकारतर्फे करण्यात आली आहे, मात्र तीही खंडपीठानं अमान्य केली आहे। दरम्यान सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनं आहे। या विधेयकामधील त्रुटी आगामी अधिवेशनात दूर करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। या याचिकांवरील पुढील सुनावणी 5 जानेवारी 2015ला होणार आहे। पण सरकार मराठा आरक्षणाच्या पूर्णपणे बाजूने आहे आणि हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर काही निर्णय झाला असेल तर त्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू। कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण टिकेल अशा प्रकारचे सगळे उपाययोजना आम्ही करू। जर काही त्रुटी दाखवल्या असतील तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये कायद्यामध्ये त्या त्रुटी दूर करू। पण कुठल्याही परिस्थितीत राज्य सरकार मराठा आरक्षण हे टिकलं पाहिजे, ते राहिलं पाहिजे याकरता पूर्ण प्रयत्न करेल। मराठा आरक्षण टिकलंच पाहिजे यासाठी आमचं सरकार पूर्ण प्रयत्न करेल। कोर्टाचा निकाल काय आम्ही ते पाहतो आहोत, पण त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या दूर करून मराठा समाजातल्या गरीब माणसाला आरक्षण कसं मिळेल याची आम्ही काळजी करणार आहोत। आज कोर्टामध्ये माननीय उच्च न्यायालयाने मराठा रिझर्वेशनला स्टे दिलेला आहे आणि तो स्टे देताना ह्याच्या आधी जे 9,000 मुलांच्या ॲडमिशन झाल्या होत्या त्या ॲडमिशन्स झालेल्या मुलांवर परिणाम होणे अशी माझी विनंती होती उच्च न्यायालयाला, माझ्या आर्ग्युमेंट्समध्ये केली होती। ती विनंती त्यांनी मान्य केलेली आहे आणि त्यानुसार त्या 9,000 मुलांचं ॲडमिशन्स कंटिन्यू होणार। तथापि यापुढे मराठा लोकांना ना पब्लिक सर्व्हिसमध्ये ना एज्युकेशनमध्ये कुठच्याही प्रकारचं रिझर्वेशन मिळणार। तथापि मुस्लिम लोकांना शिक्षणाकरता प्रवृत्त करण्याकरता गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्समध्ये 5% रिझर्वेशन कंटिन्यू केलेलं आहे आणि पब्लिक सर्व्हिसमध्ये त्याला दिलेलं रिझर्वेशन हे काढून टाकलेलं आहे। मुख्य जो मुद्दा होता एक तर भारताच्या राज्यघटनेच्या अनुषंगाने आणि सुप्रीम कोर्टाने जे वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत 1963 सालापासून मंडल कमिशनच्या केसमध्ये त्याप्रमाणे 50%च्या वरती सहसा जाताच येत नाही, ती पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट मराठा ही जी जात आहे दे आर द रुलिंग कास्ट, दे आर द डॉमिनंट कास्ट, दे आर द फॉरवर्ड कास्ट। त्यामुळे त्यांना बॅकवर्ड ठरवणं आणि त्यांना अशा प्रकारचं रिझर्वेशन देणं हे आमचं तर असं म्हणणं होतं की इट वॉज अ फ्रॉड ऑन द कॉन्स्टिट्यूशन आणि मला असं वाटतं की आज ते मुंबईच्या न्यायमूर्तींनी कबूल केलं आहे।
दरम्यान विधिमंडळातले काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मराठा आरक्षणासाठी विद्यमान सरकारनं कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. सरकारी व्यवस्था आहे. मागच्या सरकारने निर्णय केल्यामुळे आता आणि तो एक विचारपूर्वक निर्णय केलेला होता मराठा आणि मुस्लिम आरक्षणाबद्दलचा. तर विद्यमान सरकारला ते अंमलबजावणी करावी लागेल. आवश्यकता वाटली त्यांनी कायदे तज्ज्ञांचं मत घ्यावं, सर्वोच्च न्यायालयात जायची आवश्यकता असलं गेलं पाहिजे. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण जे दिलेलं आहे हे अतिशय विचारपूर्वक आणि राज्याच्या भावनेशी निगडीत आहे. त्यामुळं विद्यमान सरकारने याचा पाठपुरावा केला पाहिजे. मराठा आरक्षणावरील न्यायालयाचा निर्णय हा दुर्दैवी असल्याचं सांगून मराठे मागास आहेत. आत्ताच्या सरकारनं या आदेशाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात दाद मागावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मला वाटतं की कायद्याच्या कक्षेत आज त्याच्यावरती स्थगिती आलेली या स्थगितीबद्दल दुर्दैवी निर्णय असं माझं मत आहे. आणि ह्या सरकारने सर्वोच्च न्यायालय त्याला आव्हान द्यावं आणि पूर्ण महाराष्ट्राची विधानसभा त्यांच्याबरोबर आहे. ह्या प्रश्नाच्या बाबतीत सरकारला एकटं पडू देणार नाही. आम्ही सगळेच त्यांच्याबरोबर आहोत. आणि मुस्लिम आरक्षण असो, मराठा आरक्षण असो, पण समाजातील जे वर्ग शोषित आहेत, समाजातील जे वर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत आणि ज्यांना खरोखरच प्रगतीपथावर न्यायचं आहे असं सगळ्या वर्गाला न्याय देण्याची गरज आहे. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी माझ्या समितीनं घेतलेला निर्णय सर्व कायदे डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला होता असं म्हटलंय. आता भाजप कोणाच्या बाजूनं आहे तेही कळेल असंही ते म्हणाले. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आरक्षणाला मान्यता देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही म्हटलंय. तसंच सरकारनं आरक्षणासाठी प्रयत्न करायला हवं असं मतही त्यांनी व्यक्त केलं. मला वाटतं हा अंतरिम आदेश दिलेला आहे. 5 जानेवारीला अंतिम सुनावणीकरता वेळ दिलेली आहे. मी हा अंतरिम आदेशचा मी अभ्यास करू आणि जे विधी तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करू. काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्हाला या पिटिशनमध्ये सहभागी होता येईल का याचाही आम्ही अभ्यास करू. पण नवीन राज्य सरकारनं आपली भूमिका मराठा आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल स्पष्ट केली पाहिजे आणि ताकदीनं जेव्हा अंतिम सुनावणीकरता हा अर्ज येईल कोर्टासमोर त्यावेळेला पूर्ण ताकदीनिशी सर्व अभ्यास करून ही भूमिका त्याचं समर्थन केलं पाहिजे आणि हा निर्णय मान्य करून घेतला पाहिजे. अन्यथा राज्य सरकारने काही वेगळी भूमिका असली तर ती ताबडतोब स्पष्ट केली पाहिजे. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हायकोर्टाने जे काही इंटरिम स्टे त्याला दिलेला आहे आणि पुढे आणखी त्याची सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय देईल. परंतु शासन याच्यामध्ये शासनाने पूर्णपणे मराठा आरक्षणाकरता वरच्या कोर्टामध्ये जाण्याची गरज असेल ते जावं. आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुद्धा आम्ही यामध्ये मराठा आरक्षण मिळवून घेण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाचे प्रयत्न राहतील. आम्ही त्यामध्ये सहभागी होऊन आमच्याकडनं सुद्धा तशा प्रकारे वकील आम्ही ठेवू किंवा तशा प्रकारची बाजू आम्ही सुद्धा लावू. माझ्या समितीने घेतलेला निर्णय राज्यघटना आणि कायदे डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही निर्णय घेतलेला होता. कॅव्हिटी आम्ही दाखल केलं होतं आणि कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण या स्थगिती दिलेल्या निर्णयाच्या विरोधात जर राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं नाही तर काँग्रेसतर्फे आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. आता आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे मराठा आरक्षणाबरोबरच धनगर आरक्षणासाठीही प्रयत्न करू अशी भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्नेहा कांबळेंना. उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्या बरोबर आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर. सर, काय सांगाल? आरक्षणाला स्टे दिलेला आहे उच्च न्यायालयानं, काय वाटतं तुम्हाला या सगळ्याबद्दल? हे मला त्याचा निकालच माहीत नाही, त्यामुळे त्याच्यावर अभ्यास केल्याशिवाय मला काय बोलता येणार नाही आणि त्याचा निकाल येऊ द्या. मी स्वतः रेस्ट घेतोय आता आजारी असल्यामुळं, त्यामुळे मला काहीच माहीत नाही.
तर त्याच्याबद्दल जे आहे योग्य जो त्या समाजाबद्दल आरक्षणासाठी योग्य ती आमची पक्ष भूमिका घेतो. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही सुद्धा या आरक्षणासाठी प्रयत्न करू. सत्तेमध्ये आहात तुम्ही, काय वाटते यासाठी? तेच की जे देवेंद्र म्हणला तेच मी भूमिका आहे. आम्ही सत्ताधारी माणसं आहोत, पण आम्ही कुठल्याही समाजावर अन्याय होऊन देणार नाही या भूमिकेतून काम करू. निवडणुकीच्या आधी धनगर आरक्षणाबद्दल सुद्धा रान पेटवलं होतं तुम्ही, त्याच्याबद्दल आता सत्तेत आल्यानंतर काय? होऊन जाईल, ते बी होऊन जाईल. सर्व समाजाला आरक्षण देण्यासाठी भूमिकेत पक्ष राहील. मराठा आरक्षणावर जरी स्थगिती आली असती तरी सर्व समाजाला आरक्षण देण्याची भूमिका जी आहे या ठिकाणी महादेव जानकर यांनी सांगितली आहे. याबाबत जनतेतूनही विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. जातीवर आधारित आरक्षण न देता आर्थिक बाबींवर आधारित आरक्षण द्यावं असं मत काहींनी व्यक्त केलंय, तर काहींनी आरक्षणामुळे विकास होईल त्यामुळे आरक्षण द्यावंच असं मतही व्यक्त केलं. माझं तर म्हणणं आहे की सर्व आरक्षण रद्द केली पाहिजेत. तर आरक्षण जे असावं ते आर्थिक बाबीवर असावं. आपण आता 21व्या शतकामध्ये जातपात मानत नाही ती रद्द करायच्या मागे चाललेलो आहोत. देश जगातले कुठून कुठं चाललेत आणि भारत अजूनही या जातीपातीमध्ये का अडकून राहिला आहे. तर आरक्षणामुळे मला असं वाटतं की जातीपातीमधलं फरक हा वारंवार डॉटेड किंवा असं ठळक केला जातो आहे की ते मला तर वाटतं कॅन्सलच केलं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण जे आहे त्याच्यावर कोर्टाने स्टे घेतला, पण शहरी भाग जर सोडला तर ग्रामीण भागात मराठा समाज हा खूप मागासलेला आहे. विद्यार्थ्यांचा जर प्रश्न घेतला तर आजच्या स्पर्धेच्या जगात ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात वाव मिळत नाही का, आता हे स्पर्धेचं युग आहे. याच्यासाठी मराठा समाजाला न्याय हा मिळाला पाहिजे. एकंदरीतच आता पुन्हा एकदा मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पेटणार अशी चिन्ह दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.